चतुर्विस स्मरणामध्ये नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा असे 4 प्रकार येतात. त्याच्यामध्ये आपण नाम घेतलं की ज्या अवताराचं नाम आपण घेतो आहोत त्याच अवतारांच्या लीळा, क्रम जो दिलाय देवाने, नाम, लीळा. आणि लीळेमध्ये काय येतं? लीळा कशाच्या माध्यमातून घडतात? मूर्तीच्या माध्यमात, श्रीमूर्तीच्या माध्यमातून लीळा घडत असतात, है ना. आमच्या स्वामींच्या श्रीकराने लीळा घडली, श्री नेत्राने लीळा घडली, श्री चरणाने लीळा घडली. नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा. आता श्रीमूर्तीच्या माध्यमातून ज्या काही लीळा घडतात, ज्या काही क्रिया घडतात, त्या क्रियेमध्ये 2 भाग पडतात. एक लीळा आणि दुसरी चेष्टा. लीळा म्हणजे चेतन वस्तू ज्या आहेत, जीव आहेत, त्या जीवासोबत जे परमेश्वराने खेळ केलेला आहे, क्रीडा केलेली आहे, त्याला काय म्हणतात? लीळा असं म्हटलं जातं. आणि निर्जीव वस्तूशी जे देवाने खेळ क्रीडा केलेली आहे त्याला चेष्टा असं म्हटलं जातं. आमचे स्वामी गरुड घोड्यावर बसले अचलपूरला येताना. तो घोडा कसा आहे? खरोखरचा घोडा आहे, त्याच्यामध्ये जीव आहे त्या घोड्यामध्ये. म्हणजे त्याला काय म्हणायचं? आता त्या क्रीडेला लीळा असं म्हणायचं. आता श्री प्रभू अवतार 12 घोड्यांशी खेळ केला. ते घोडे कसे आहेत? सजीव की निर्जीव? निर्जीव आहेत, पाषाणाचे आहेत. आजही आपण गेलो की ते वंदन करत असतो, म्हणजे ते निर्जीव आहेत. मग ते कशामध्ये पडेल? आता चेष्टेमध्ये पडेल. निर्जीव वस्तू सोबत जी काही स्वामींची खेळ क्रीडा चालते त्याला चेष्टा असं म्हणतात. सजीवाशी जी काही खेळ क्रीडा चालते त्याला लीळा असं म्हटलं जातं. मग चतुर्विस स्मरण करताना काय करायचं? नाम स्मरण सुरू करायचं. कुठलं नाम घ्यायचं? सकाळी जेव्हा तुम्ही स्मरण करता ते कुठल्या नामाचं स्मरण करायचं असतं? स्वामींनी काय सांगितलंय? काय? 5वं. 5वे ते निरंतर. कोणी सांगितलं हे? श्री चक्रधर स्वामींनी नामाचे 10 ठायाच्या लीळेमध्ये सांगितलं की निरंतर परमेश्वरात ते आठवावे. 5वे ते निरंतर. लक्षात घ्या, स्वामींचं प्रमाण लक्षात घ्यायचं. आता 5व्या अवताराचं जर का नाम घेतलं तर लीळा कोणाची आठवेल तुम्हाला? 5व्याच अवतारांची, स्वामींची लीळा आठवेल. आणि स्वामींची लीळा जर का तुम्ही आठवायला लागले तर तुमचं नामस्मरण एकीकडे सुरू आहेच, पण त्या लीळेमध्ये लीळा सुद्धा येते आणि चेष्टा सुद्धा येते आणि श्रीमूर्ती सुद्धा येते. सगळं त्याच्यामध्ये येतं. एक लीळा जर का तुम्ही आठवली की त्याच्यामध्ये लीळेमध्ये तिथे बाईसादी भक्त सगळे आहेतच, म्हणजे लीळा आहे ती. आणि दुसरीकडे त्याच ठिकाणी निर्जीव वस्तू सुद्धा आहे. आमचे स्वामी ओट्यावर बसलेले आहेत वगैरे, किंवा एखादं बाईसा आहेत. बाईसा म्हणतात बाबा इथे तर कोणीच नाही, तुम्ही कोणाला निरूपण करता? तेव्हा तिथे आता बाईसा सुद्धा आहेत सजीव, आणि स्वामी सुद्धा आहेत, म्हणजे श्रीमूर्ती देखील आहे. नाम म्हणजे आम्ही त्या स्वामींचं नाम घेतानाच ही लीळा आम्हाला आठवते. नाम आमचं सुरू आहे, लीळा ही आम्ही घेतली, मूर्ती त्याच्यामध्ये येते. कशी येते? स्वामी म्हणतात बाई येत प्रवृत्ती झाली तर स्तंभा एका ते निमित्त करून बोली जेल. म्हणून समोर जो खांब आहे लाकडाचा, त्या खांबाला स्वामींनी स्पर्श केला. कशाने स्पर्श केला? श्रीकराने. म्हणजे काय आलं? मूर्ती आली, त्याच्यामध्ये श्रीमूर्ती आली. बोलले स्वामी, श्रीमुखाने बोललेत, म्हणजे श्रीमुख आलं. श्रीकर त्याच्यामध्ये आलेला आहे, श्री नेत्र त्याच्यामध्ये आलेले आहेत. इत्यादी प्रकारे चतुर्विस स्मरणामध्ये काय येतं? या ठिकाणी एक लीळा जर का तुम्ही घेतली तर त्याच्यामध्ये हे सगळं त्याच्यामध्ये येतं. म्हणजे खांब कसा आहे? सजीव आहे का निर्जीव आहे? मग तो कशात येईल? लीळेत की चेष्टेमध्ये? चेष्टेमध्ये. एकच लीळा आठवा. एकाच लीळेमध्ये तुम्हाला बाईसादी भक्त जे असतील ते पण त्याच्यामध्ये आले, परिवार स्वामींचा आला, स्वामींचं श्रीमूर्ती त्याच्यामध्ये आली. आणि श्रीमूर्ती ही काय
कुठे न कुठे काय आहे विराजित असणार आहे, काही स्वामींचे वस्त्र स्वामींच्या श्रीमूर्तीवर असणार आहेत वगैरे वगैरे, स्वामींचं फुलांच्या अलंकाराने पूजन केलं गेलेलं आहे, म्हणजे इत्यादी प्रकारे त्याच्यामध्ये लीळा चेष्टा इत्यादी सगळ्या गोष्टी येतात. स्वामींना गंध लावला जातो किंवा अलंकार वाहिला जातात, अलंकार हे निर्जीव आहेत, हे चेष्टेमध्ये येतं. असं स्मरणामध्ये तुम्हाला एक तरी लीळा रोज नवीन आठवता आली पाहिजे, तर त्याला स्मरण असं म्हटलं जातं. नाहीतर त्याला नाम जप म्हटलं जाईल. नुसतं मनी मागे मनी ओढले आपण तर ते नाम जपामध्ये जातं. पण स्वामींनी सांगितलं की स्मरण करायला सांगितलेलं आहे, है ना. आपण बघितलं की तो स्मरणे चिंतने आठवणे मनने, स्मरणे चिंतने आठवणे मनने, स्मरण नामाचं, चिंतन लीळेचं. माईंभट्ट विचारतात ना भट्टोबासा, तुम्ही कसलं चिंतन करता? ते म्हणतात, मी गोसाव्यांच्या अमोघा लीळेंचं चिंतन करतो आहे. नाम लीळा मूर्ती चेष्टा. काय सांगितलं? तो स्मरणे चिंतने आठवणे, नाम लीळा मूर्ती. आठवण कशाची? हे देखिले तैसे आठवीचे, म्हणजे मूर्तीची आठवण त्याच्यामध्ये आलेली आहे. आणि स्मरणे चिंतने आठवणे मनने, म्हणजे चेष्टेचं मनन. चेष्टेमध्ये स्वामींचा कुठलाही हेतू नाही असं म्हटलं जातं. लीळा तिया सहेतुका, चेतनेसी आणि सहेतुका तिया लीळा, आणि जडासी आणि निर्हेतुका तिया चेष्टा. निर्जीवाशी आणि निर्हेतुक जे केले जाते त्याला चेष्टा म्हटलं जातं. तरी सुद्धा चेष्टेचं मनन का करायचं? कारण की चेष्टेमध्ये आम्हाला न सांगितलेला हेतू, न समजणारा हेतू त्याच्यामध्ये दडलेला आहे काहीतरी. उगच स्वामी 12 घोड्यावर खेळ क्रीडा करत नाही. परमेश्वराचा कुठलेही जो व्यापार आहे, जी लीळा आहे, जी हालचाल आहे, त्यामध्ये ती रिकामी अशातलं नाही, व्यर्थ नाही. आपण नाही असं व्यर्थच गेलो आलो काय नाही, असंच आलो म्हणजे काहीच काम नसताना आपण उगाच व्यर्थ हालचाल करतो. परमेश्वर नाही करत. त्या प्रत्येक हालचालीमध्ये जीवाचं काहीतरी भलं असतं. 12 घोड्यावर स्वामी खेळ क्रीडा करतात म्हणजे तिथे जे काही जीव आहेत त्या जीवांना संबंधदान देणं, त्यांना तेवढ्या वेळापुरतं दुःख रहित ठेवणं इत्यादी प्रकारे, किंवा संबंधदान देणं इत्यादी प्रकारच्या क्रीडा केल्या जातात. कुठे ना कुठे जीवाचा हेतू आहे. असं म्हणतात की परमेश्वराच्या श्रीनेत्राची पापणी पण लवते, तर त्याच्यामध्ये सुद्धा अनेक जीव दुःख मुक्त होतात, त्या कर्मफळातनं मुक्त होत असतात. म्हणजे या ठिकाणी लक्षात येते परमेश्वराचा कुठलाही व्यापार हा सहेतुकच आहे, निर्हेतुक नाही. सहेतुक म्हणजे वेगळा हेतू देवाचा. चेष्टेमध्ये पण हेतू आहे, पण लीळेतला हेतू आपल्याला लगेच कळतो, चेष्टेतला हेतू आपल्याला लगेच कळू शकत नाही. म्हणून त्याचं मनन करायचं आहे, मनामध्ये चिंतन त्याचं करायचं आहे त्या चेष्टेचं. अशा प्रकारे हे चतुर्विध स्मरण हे आपल्याला घडलं पाहिजे. आपले चतुर्विध स्मरण करायला कोणी सांगतच नाही. आपण फक्त नाम स्मरण फक्त गाठी मनी 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 फिरवतोय, परंतु मनी मात्र वेगळ्याच गोष्टी चालू असतात ना. मनी इकडे फिरतोय आपले, पण आपलं मन इकडे तिकडे फिरत असतं. तर तसं असता कामा नये. तर ते असं भरीव करावं लागेल, तेव्हा ते स्मरण या पदामध्ये पडतं. आणि हे सगळं करत असताना चतुर्विध दुःख त्याच्यामध्ये आलं पाहिजे. निर्वेद अनुताप अनुशोच आर्त. नुसतीच नाम लीळा मूर्ती चेष्टा आठवत नाही बसायचं. त्या लीळेमध्ये आपण नाही आहोत याचं दुःख असलं पाहिजे, आणि त्या लीळेतल्या त्या लोकांमध्ये आपण आहोत याचं पण दुःख वाटलं पाहिजे. मी उदाहरण देत असतो की स्वामींनी सांगितलं सांडोवा बांधा, आणि ते म्हटले की आमच्याकडनं शक्य नाही. त्या लोकांमध्ये आपण आहोत, नाही म्हणणारे. निरूपणाला आम्हाला जमणार नाही, है ना. देवपूजेला येणार, आम्हाला जमणार नाही. स्थानवंदन करायला आम्हाला जमणार नाही. तिथून जे सुरू झाले ना आपलं आम्हाला जमणार नाही, ते आजपर्यंत चालू आहे. म्हणजे हे आपल्याला दुःख त्याच्यामध्ये आलं पाहिजे की ते नाही म्हणणाऱ्यांमध्ये मी होतो. आता याचं अजून एक चिंतन मी केलं की त्या नाही म्हणणाऱ्यांमध्ये आपण नव्हतो, त्याच्यामध्ये आपण पाहिजे होतो उलट. कारण की जे नाही म्हणाले स्वामी त्यांच्यावर उदास झाले, ते निघून गेले. आणि भट्टोबासांनी मग स्वामींना विचारलं, देवा मी त्यांना बोलवू का? स्वामी म्हणतात बोलवा.
आणि ते आले आणि त्यांना सेवा घडली, तिथे दुःख झालं असेल, प्रायश्चित केलं असेल, त्यांनी प्रसव मोडला असेल, नंतर त्याच्यामध्ये जर का आपण असतो तर आपलाही प्रसव मोडला गेला असता, म्हणजे तिथे पण आपण नव्हतो. म्हणजे हे असं दुःख मनामध्ये आलं पाहिजे. लीळा आठवताना हे सगळं त्याच्यामध्ये आलं पाहिजे, सगळं काय. इत्यादी प्रकारे आपल्याला सस्यक रक्षणाची लीळा आठवताना की ते ते पारधी होते, त्या पारध्यांना स्वामींनी सांगितले हिंसा करू नका, त्यांनी लगेच ऐकलं. मला पण देवानी सांगितलं हिंसा करू नका, गुरूंनी सांगितलं उपदेश घेताना हिंसा करू नका, पण मी मात्र निर्हिंसक झालो नाही. मी अनेकांच्या बद्दल मनात वाईट चिंतन करतो वगैरे वगैरे. असं निर्वेद, अनुताप, अनुशोच, दुःख आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. त्या लीळेमध्ये एखादी आनंदीदायी घटना घडते, त्याचा आनंदही आपल्याला झाला पाहिजे. की बघा भट्टोबासांनी ते केलं बरं का. माझ्यासारख्या व्यक्तीला तर नाही जमलं, पण भट्टोबासांसारखी व्यक्ती सुद्धा या जगामध्ये आहेत. तो आनंदही वाटला पाहिजे आणि तसे आपण नाही, त्याचं दुःख आपल्याला वाटलं पाहिजे. असं निर्वेद, अनुताप, अनुशोच हे 3 प्रकारचे दुःख. आणि 4थं दुःख म्हणजे देवाला तोची व्हावा, तोची भेटावा. हे सगळं स्मरण करताना देवाची एवढी आठवण आली पाहिजे की मग देवा तू कधी भेटशील, अशा प्रकारचं स्मरण आपलं सकाळी पश्चात प्रहरी. स्वामी सांगतात तो सारस्वत काळ देवता हृदयासी ये, म्हणजे अस्थिपरीशी देवता श्री चक्रधर स्वामी आपल्या हृदयी त्यावेळेला येते. ती कधी येणार? जेव्हा तुम्ही डोळे बंद करून ध्यान अवस्थेत जाल, स्मरण कराल आणि त्याच्यामध्ये तुमचं मग चतुर्विध स्मरण आणि चतुर्विध दुःख त्याच्यामध्ये येईल, त्यावेळेला ते स्मरण आपलं साधल्या जाणार आहे.